कुठे गेले रे बाकीचे? आपण आमच्या पत्रकार बांधवांसोबत घेऊ, आम्ही स्वतः आमची टीम बनवू आणि आम्ही जाऊया. अशा जर हवेत वाहतूक करणाऱ्या गाड्या तुम्ही नियमात चालवा ना. आणि मला ते तुमची पूर्ण ते जे स्पॉट राहील त्याचे नंबर उद्या आम्ही निवेदन द्यायला येतो. उद्या निवेदन द्यायचं आहे. हो हो, एक मीटिंग घेऊ मला आपण कलेक्टरला मीटिंग लावून तुम्ही फक्त नक्कीच करू कायदेशीर हे काय आहे तर घटना घडली, ट्रक पकडला गेला पाहिजे ना. घटना घडली ते तुमचं काम आहे. त्याला त्याच्या वडिलाला त्याच्या परिवाराला कॉम्प्लेसेशन त्याचा तो एकमेव कमावता हा त्याचा भाऊ आहे, सख्खा भाऊ आहे. आता त्याच्या कॉम्प्लेसेशनचं काय हे सांगा. आता आम्हाला कॉम्प्लेसेशनचं लागेल ना. जीव गेला, जीव वापस येणार नाही, त्या पैशांना भरपाई होणार नाही, पण त्याच्या आईवडिलाला म्हातारपणी काही ना काही तर हे लागत. तुम्ही ते कॉम्पेन्सेशनचं तुम्ही त्या कंपनीवाल्यावर देता, त्या ट्रकवाल्याच्या ठेकेवाल्यावर देता की कोणा आम्हाला काही कारवाई आणि कॉम्पेन्सेशन हे दोन महत्त्वाचे. कॉम्पेन्सेशन त्याला मदत झालीच पाहिजे. हो ना, कारवाई हे बरोबर आहे, पण आता हे कारवाई कधी व्हायला पाहिजे. काय जीव जायच्या पहिले, आता जीव गेल्यावर कारवाई करूनही काय फायदा. कारवाई करा तुम्ही आणि त्याच्या परिवाराला काय कोण आर्थिक मदत देईल, कोण कंप्लेंट सरकारकडून घ्या, कोणा कलेक्टरसोबत बोला, कोणासंग बोला आणि ते तसं आम्हाला आश्वस्त करा. काही चुकीची मागणी आहे का? तुम्ही बोला ना, कलेक्टरसोबत बोला, सरकारसोबत बोला, मुख्यमंत्र्यांशी बोलायला लावा, या लोकप्रतिनिधीला बोलायला लावा. त्याला कॉम्पेन्सेशन द्यायलाच पाहिजे, कारण आपल्या ह्या चुकीच्या धोरणामुळं RTO आणि पोलीस डिपार्टमेंटच्या चुकीच्या अनाठायी धोरणामुळं याचा एक जीव गेलेला आहे. त्या कॉम्पेन्सेशननं ते नुकसान भरपाई होणार नाही, परंतु आता शेवटी म्हातारे आईवडिला ते जीवन कसं झालं त्याच्यावर तर कारवाई उद्यापासून बंद पाहिजे. मध्ये काम करणारा मुलगा जातो, 6,000 पेमेंट आहे. ते मेन विषय आहे. ते पहा नसेल तुमच्या हातात तर राहू द्या, आम्ही तिथं घेऊन जातो तिथे हे देतो. चला घ्या, काढा गाडी काय आपण त्यांना सांगितलं आहे की रतन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड इथून निघणाऱ्या प्रत्येक वाहनावर आता आपण कायदेशीर कारवाई करू. तसेच आमच्याकडून एक फिरताचे पथक आहे, आपले 2च पथक आहे. त्यापैकी आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून एक पथक आपलं तिथं त्या परिसरात रतन इंडियाच्या तिथंच फिरतं राहील, जेणेकरून अवैध वाहतूक होणार नाही. त्या संदर्भात आपण सगळी कारवाई करू. आर्थिक म्हणजे त्यांना मदत म्हणून ते त्याबद्दल वरिष्ठ घेतील. आज दुपारी 12 वाजता निंबोरकर या मुलाचा नांदगाव पेठ येथे ॲक्सिडेंट झाला. ॲक्च्युअल त्याला ट्रॅक्टरने उडवलं, परंतु त्या पुलावरनं जी सोफियातून जी राख वाहतूक होते ती जी अवैध वाहतूक चालू आहे की गेले कित्येक दिवसापासून राखीने भरलेले ट्रक, ओव्हरलोड ट्रक ह्या रोडनं चालत आहे. नांदगाव पेठ MIDCतून सोफियामधून निघतात आणि सर्व जिल्ह्यात ते जातात. त्याच्यामुळं कित्येक वेळा ॲक्सिडेंट झाले. मागं वलगावलासुद्धा ॲक्सिडेंट झाला, 4-5 जणं इंज्युअर्ड झाले. अमरावतीला झाला, राहटगावला ॲक्सिडेंट झाला परवाच्या 4-5 दिवस पहिले, तोही मृत झाला. आजसुद्धा हा मुलगा जाग्यावर या ट्रकमधून उडलेल्या राखीच्यामुळं हा अपघात झाला. आणि वारंवार आम्ही RTOला निवेदन देऊनसुद्धा, पेपरवाल्यांनी पेपरमध्ये बातम्या छापूनसुद्धा, इलेक्ट्रॉनिक मीडियावर दाखवूनसुद्धा RTOनी कुठल्याही प्रकारची कार्यवाही त्या अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकवर केलेली नाही. आमची या ठिकाणी हीच मागणी होती. या मृतकाचा आज जीव गेलेला आहे, या पुराचा जीव गेलेला आहे. आमची मागणी एकच आहे की ही जी अवैध वाहतूक आहे, ही अवैध वाहतूक, ओव्हरलोड वाहतूक, जे राखीने भरलेले ट्रक आहेत ते अवैध वाहतूक त्वरित त्यांनी बंद करावी. RTO डिपार्टमेंटनी त्याच्यावर कार्यवाही करावी. एक चौकी तिथं सोफियाच्या बाहेर त्यांची तैनात करावी, जेणेकरून अवैध वाहतूक होणार नाही आणि अशा वाहतूक करणाऱ्यावर कडक कारवाई करावी. आणि
त्यानंतर पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा आम्ही निवेदन देणार आहोत उद्या की या सर्व बाबी तुमच्या अखत्यारीत आहे, तुम्ही या सर्व बंद करू शकता जेणेकरून अशा निष्पाप लोकांचे जीव जाणार नाही. याच्या पहिलेसुद्धा अनेक आपल्या स्वयंसेवी संघटनांनी निवेदन दिले, परंतु यांनी त्याला केराची टोपली दाखवली. एवढी मोठी जर त्यांची हिंमत वाढली असेल तर आम्ही सामान्य लोकांनी जाऊ कोणाकडे, म्हणून आम्ही या ठिकाणी आज आंदोलन केलं. आज जर आम्हाला या ठिकाणी लेखी आश्वासन जर दिलं नसतं RTO डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी, तर आम्ही सरळ ती बॉडी घेऊन आम्ही RTO मॅडमच्या कॅबिनमध्ये नेणार होतो. तिथंच आम्हाला काय लोकशाही पद्धतीनं आम्हाला न्याय मिळणार होता. आमचा घटनेवर पूर्ण विश्वास आहे आणि त्या घटनेच्या माध्यमातून लोकशाही मार्गानेच आम्ही हे आंदोलन पुढे छेडू.